ट्रक नंबर 91 विजय सरोज, ट्रक नंबर 92 सागर भालेगरे, ट्रक नंबर 93 आकाश दडमल, ट्रक नंबर 94 अनुपस्थित आहे, ट्रक नंबर 95 चंद्रजीत धरले, ट्रक नंबर 96 धीरज लेकावळे, ट्रक नंबर 97 मुस्तकीन धायले, ट्रक नंबर 98 मोहन नवगणे, ट्रक नंबर 99 सौरव चौधरी. सलरेषेत उभं राहायचंय. 4 पोजेस घ्यायचे आपल्याला. यातून 6 स्पर्धकांची निवड होणार आहे याची नोंद घ्या. ट्रक नंबर 1 फ्रंट डबल बायसेप रिबॉक विथ थाय मसल एकत्र राईज अप करायचंय. Change. Pose number 2, front leg spread. Pose number 3, side chest. Change. Pose number 4, back double bicep with calf. Pose number 5, back leg spread. Abdominal with thighs. बॉडीबिल्डरचे 1 to 7 कंपल्सरी पोजेस आपल्या समोर सादर केलेले आहेत. थोड्याच वेळात सर्व जजेसच्या एकमतानुसार अंतिम फेरीमध्ये 6 स्पर्धकांची निवड आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेले समजेल. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायला नक्कीच आनंद होत आहे. सन 2025-26 या शरीर संरक्षण क्रीडा प्रकाराच्या सीझन मध्ये सातत्याने 3दा या जिल्हास्तरीय शरीर संरक्षण स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. महाराष्ट्रातील उर्वरित कोणत्याही जिल्ह्यामध्ये आज मितीत जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन झालेलं नसताना पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं एका महिन्याच्या कालावधीमध्ये 3 स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. त्यामुळे ही नक्कीच अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुण्यामध्ये अनेक क्रीडा प्रेमी आहेत. अशा अनेक क्रीडा प्रेमींना संघटनेच्या वतीने विनंती केली जाते की अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन करावं आणि त्या माध्यमातून पहिली स्पर्धा झाली ती मध्ये पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये पुणे फेस्टिवल श्री ही स्पर्धा 10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे जिल्हा औषध शरीर संरक्षण संघटनेच्या वतीने आयोजित करणार. त्यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सन्माननीय खासदार भारत सरकारचे सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये या 37 क्रीडा स्पर्धेचं आयोजन झालेलं होतं. त्या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्याचा बहुमान देखील शरीर संरक्षण क्रीडा प्रकाराला मिळालेला आहे आणि ती देखील स्पर्धा माननीय नामदार खासदार श्री या नावाने आपण संपन्न केलेली आहे. आणि त्यानंतर आजची 3री स्पर्धा पुण्याच्या पूर्व भागामध्ये कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते
राजर्षी शाहू चौक बसोबा उत्सव समितीचे अध्यक्ष HTO फिटनेस क्लब पुणे मनपाचे सर्व माननीय बाळासाहेब जगताप यांना आम्ही विनंती केली की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा स्पर्धेचं आयोजन केलं तर पुण्यातील अनेक खेळाडूंचा या ठिकाणी या व्यासपीठावर वाढदिवसाच्या कार्यक्रमाबरोबर शरीर सौष्ठव स्पर्धेचा गुणगौरव होईल. त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि भव्य दिव्य अशा शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पारितोषिकाच्या माध्यमातून स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माननीय बाळासाहेब जगताप आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला संघटनेच्या वतीनं शतशः धन्यवाद देतो. आणि आपल्या समोर झालेल्या प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरीमध्ये 6 स्पर्धकांची निवड या ठिकाणी जाहीर केली जाते. त्याची पुढे येते ट्रक नंबर 91 91, ट्रक नंबर 92 92, ट्रक नंबर 93 93, ट्रक नंबर 95 95, ट्रक नंबर 97 97, ट्रक नंबर 99 99. या 6 स्पर्धकांची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे. उर्वरित स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. स्पर्धेच्या व्यासपीठावरून जाताना संयोजकांच्या वतीनं सहभाग म्हणून प्रमाणपत्र आणि टी-शर्ट आपल्याला भेट देण्यात येते, त्याचा स्वीकार करायचा. बॉडी बिल्डर्स ट्रक नंबर 93 आकाश आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगण्यात येत आहे की सातत्याने आपण प्रत्येक गटातील गटविजेते असतात, अनेक स्पर्धेचे मानकरी असतात, परंतु आपल्याकडून 1 मिनिट परफॉर्मन्स थोड्याशा प्रमाणात दुर्लक्ष होते. या पुढील स्पर्धेमध्ये सहभागी होताना 1 मिनिट डेमॉन्स्ट्रेशनची विशेष प्रिपरेशन करून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची आपल्याला संघटनेकडून आपल्याला अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व बॉडी बिल्डर्स 7 कंपल्सरी पोजेस आपला राऊंड झालेला आहे. त्यामुळे सर्व बॉडी बिल्डर फायनल पोज राऊंड साठी पुढे या. म्युझिक. ऐंशी किलो गटातील स्पर्धकांना पहिला कॉल. 80 किलो गटातील सर्व स्पर्धकांना पहिला कॉल द्या. व्यासपीठावर येतील आणि या ठिकाणी उपस्थित आहेत अशीच नावं जरा प्लीज प्रोव्हाइड करा. यांच्या शुभ हस्ते 6व्या क्रमांक विजेत्या स्वरूप 1000 रुपये स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रक आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय ट्रक नंबर 95 OGS फिटनेसचा चंद्रजीत तरले. यानंतर या गटातील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय सचिन शिंदे आणि शैलेश श्रीवासन या 2 मान्यवरांच्या शुभास्ते देण्यात येते. दोघांना विनंती आपण स्टेजच्या मध्यभागी यायचे. आपल्या शुभास्ते या गटातील 5व्या क्रमांक विजेत्यास पारितोषिक देण्यात येत आहे. 5व्या क्रमांक विजेत्या स्वरूप 1000 रुपये स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रकाचा मानकरी ठरला आहे ट्रक नंबर 99 एंडुरो फिटनेसचा सौरव चौधरी. धन्यवाद. यानंतर अजिंक्य भाऊ सय्या आढाव आणि माननीय राजाभाऊ शिद्रुक या दोघांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या गटातील 4थ्या क्रमांक विजेत्यास पारितोषिक देण्यात येत आहे. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ट्रक नंबर 92 ओल्ड गॉर्डचा सागर भालेकरे.
यानंतर या गटातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय तेजस भाऊ गाढवे यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. त्यांना विनंती, आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं. तृतीय क्रमांक विजेत्या रोख 3000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्रकाचा मानकरी ठरला आहे. ट्रक नंबर 97 मुस्ताकिन ढालाई. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचप्रमाणे त्यांची सुपुत्री जी या भागामध्ये डेंटल या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर जान्हवी थोरवे म्हणून आपल्याला परिचित आहेत, अशा माननीय राजाभाऊ थोरवे आणि डॉक्टर जान्हवी थोरवे या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील, या गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याची विनंती. आपण स्टेजच्या मध्यभागी यायचे. रोख 4000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक. आणि या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. टर्न नंबर हे पारितोषिक संयुक्तरित्या दिलं तरी चालेल मॅडम. या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख 4000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्रकाचा मानकरी ट्रक नंबर 91 विजय सरोज. आणि यानंतर मी पुन्हा राजाभाऊ शुद्रुक आणि आदरणीय दत्ताशेठ खेडेकर या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यावं. आपल्या शुभ हस्ते या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास पारितोषिक देण्यात येत आहे. आदरणीय दत्ताशेठ, आपल्याला या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो, जवळजवळ गेली 20 वर्षापूर्वी आम्ही लक्ष्मी नारायण म्हणजे आपल्या आजी आणि आजोबा लाईट आहे ना यांच्याकडे, लाईट आहे ना. बक्षीस देऊन टाका. या गटाचा विजेता ठरलाय आकाश दडमल. मध्ये आकाश मध्ये जा. पटक येतात. थँक यू. हां